जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी उपोषण केलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ GR काढत मराठ्यांची मागणी मान्य पण केली। आता आंदोलन शांत झालंय, मात्र आता पडद्यामागे घडलेल्या घटना आणि बरीचशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। खरंच जरांगे पाटील यांनी स्वतःहून हे आंदोलन उभं केलं होतं का, हे विचारण्याचं कारण म्हणजे बऱ्याच राजकीय जाणकारांनी अतिशय धक्कादायक माहिती समोर दिली आहे। नेमकी ही बातमी काय आहे? बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की जरांगे पाटील यांनी आंदोलन करण्यापूर्वी पाटील आंदोलन करणार आहेत ही माहिती एकनाथ शिंदे यांना आधीच होती, मात्र त्यांनी ही बातमी सरकारमध्ये कुठेही सांगितली नाही अशी आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे। कारण एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला सरकारमध्ये कसलाही मानसन्मान मिळत नाही आहे। त्यांच्या मंत्र्यांना सोडा, मात्र एकनाथ शिंदे यांना स्वतःला देखील निधी मिळत नाही आहे आणि त्यामुळं ठाकरे गटाचे नगरसेवक फोडण्यासाठी मिळालेला निधी तुम्ही वापरता असा आरोप करून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची खात्याचा निधी कपात करायला धडाधड सुरुवात केली। त्यामुळं आपण सरकारमध्ये आपल्याला काही किंमत नाही, आपल्याला कोणी भाव देत नाही, आपल्याला कोणी विचारत नाही, याचा राग एकनाथ शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण गटामध्ये होता। त्यामुळं की काय हे सरकारच पाडायचा असा काहीसा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या गटानं केल्याची धक्कादायक अशी माहिती काही राजकीय जाणकारांनी दिली आहे आणि त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या आडून हे सरकारच अस्थिर करण्याचा डाव एकनाथ शिंदे यांच्या गटानं रचल्याची धक्कादायक माहिती आता समोर येते। कारण काहीही झालं तरी सरसकट आरक्षण मिळणार नाही हे एकनाथ शिंदे यांना माहिती होतं, मात्र आता सुद्धा आरक्षणाचा GR काढल्यानंतर सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर दवाखान्यामधूनच सडकून अशी टीका केली, त्यांना शिव्या देखील दिलेल्या आहेत। यावरून जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांना मिळाले होते का असा प्रश्न सध्या विचारला जातोय। त्यामुळं फडणवीसांनी GR काढला, मात्र त्यावेळेस शिंदे हे आपल्या गावी दरेगावी निघून गेले होते। तरी देखील जरांगे पाटील हे शिंदेचं सारखं वारंवार कौतुक करतायत। मध्यंतरी राज ठाकरे यांनी जरांगे पाटील यांना खडसावलं होतं आणि तुम्ही परत आंदोलन का करताय हे एकनाथ शिंदे यांना जाऊन विचारा असं सांगितलं होतं। सगळं झाल्यानंतर सुद्धा जरांगे पाटील आणि शिंदे हे एकमेकांना मिळाले असल्याची माहितीसुद्धा आता जाणकार देत आहेत। त्यामुळे खरंच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटामध्ये आणि फडणवीस यांच्यामध्ये काही भांडण सुरू आहे का, आणि खरंच एकनाथ शिंदे यांच्या गटाला हे सरकार पाडायचं होतं का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये व्यक्त व्हा। धन्यवाद।